संजीव कुमार राजाभाऊ माने, मी पुण्याला असतो। बार्शी शहरात 42 एकर जमीन आहे, ज्याच्यावर माझे सासरे भुजंग धोंडेबा ताटे हे 1947 पूर्वीपासून कुळ होते। त्यांचं निधन 2003ला झालं। त्यांच्या निधनानंतर त्यांच्या 7 मुली व 1 मुलगा अशी 8 जणांची इतर हक्क सदरी नोंद व्हायला पाहिजे होती, पण महसूल खात्याच्या गलथानपणामुळं एकट्या भावाची नोंद लागली। नवे त्यांनी संगनमत करून लावली आणि 7 बहिणी बाजूला केल्या। त्यामुळं आम्हाला ह्या आंदोलनापर्यंत यावं लागलं। गेली 5 ते 7 वर्ष झालं मी प्रत्येक महसूल अधिकाऱ्यापुढं जातोय, आमची ही दुरुस्ती करा म्हणते, पण कोणी ऐकत नाही। मग शेवटी माहितीच्या अधिकारात मी गेल्यानंतर मला असं निदर्शनास आलं की ती संचिकात जो की आमच्या अर्जदार वारसाने जो अर्ज द्यायचा असतो त्या अर्जदाराचा अर्ज, स्थानिक चौकशी, स्थानिक पंचनामे आणि ॲफिडेविट जे घ्यायला पाहिजे, मला एवढे भाऊ आहेत बहिणी आहेत, ते ॲफिडेविट हे सगळं गायबच केलं त्यांनी, सापडत नाही म्हणजे मूळ पुरावेच आमचे नष्ट केले। त्यामुळं मग मी त्यांच्यावर ॲक्शनसाठी मी 5 वर्ष झालं झगडतोय, कुणीच दाद लागू देत नव्हतं। परंतु आदरणीय महसूल मंत्री बावनकुळे साहेबांना भेटल्यानंतर त्यांनी मुंबई मुक्कामातून सोलापूर कलेक्टर ऑफिसला फोन लावला आणि सांगितलं यांच्यावर अन्याय झालेला हा दूर करा, जागेवर त्यांचं काय असेल ते म्हणणं बघा। त्याच्यानंतर यंत्रणा हल्ली आणि तलाट्यावर FIR दाखल झाली। पण तलाट्यावर FIR दाखल करत असताना मंडल अधिकारी पण तितकेच जबाबदार आहे, कारण नोंद मंजुरी मंडल अधिकारी देतात, त्यांना बाजूला वगळलं गेलं। मग त्यांना नोटीस काढली का नाही माहीत नाही, त्यांना जबाबदार धरलं नसल्यामुळं त्यांच्यावर पण सेम गुन्हा दाखल व्हावा अशी आमची रास्त मागणी आणि शांततेच्या मार्गाने आम्ही सकाळपासून उपोषणाला बसलेलो आहे। तरी पण तहसील खात्याचं कुणी प्रतिनिधी आले नाही, त्यांना भरपूर कामं असतील त्यांच्या मागं, ठीक आहे, पण आपल्या दारात जर एक जबाबदार नागरिक, ज्येष्ठ नागरिक दारात उपोषणाला बसला आहे, एक सांगायचं असतं की नका उपोषण करू, आम्ही तुमच्या मागणीवर विचार करू, एवढं म्हणले तरी आम्हाला बरं वाटलं असतं, कारण ते आमचं महसूल खातं आहे। पण त्यांना त्याची दाद, आणि महसूल मंत्री मात्र माझी दाद घेतात। त्यांनी तेवढ्या मीटिंग दिवसभर आटोपून, दिवसभर त्यांनी अधिवेशन सांभाळून रात्री 10:28 मला सही दिली बावनकुळे साहेबांनी। म्हणजे मंत्री इतके अलर्ट आहेत, पण खालच्या अधिकाऱ्यांना त्याची काही जाण वाटत नाही। त्यांनी त्यांचा आदर्श घ्यावा। अजूनही माझी विनंती तहसीलदार साहेबांना की त्या मंडल अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करावा आणि आमच्या वारस नोंदी त्वरित लावाव्यात। आम्ही म्हणतो म्हणून नव्हे, आमचे पुरावे बघावेत, आम्ही बहिणी आहेत का नाही, आमचं ॲफिडेविट घ्यावं, ते दिलेलं आहे आम्ही त्यांना। तेव्हा आमच्या वारस नोंदी लावल्यानंतर आमचा प्रश्न मिटून जाईल। मंडल अधिकाऱ्यावर गुन्हा हा दाखलच झाला पाहिजे। त्याच्यामुळे आम्ही शांततेच्या मार्गानं कुठले अतिरेकपणा करत नाही। सकाळपासून आमच्या पोर्टलला आम्ही चिमटा घेतलेला आहे आणि भविष्यात सुद्धा उद्यापासून तर आम्हाला 60 दिवस झालेले आहेत। तहसीलदार, प्रांत आणि कलेक्टर यांना आम्ही प्रतिवादी केलेलं आहे। उद्यापासून आमचे वकीलच त्याला कायद्याच्या भाषेत बोलतील। आमचा न्यायदेवतेवर पूर्ण विश्वास आहे, न्यायदेवता आम्हाला नक्की न्याय देईल, पण अजूनसुद्धा वेळ गेलेला नाही। महसूल अधिकाऱ्यांनी आमच्या मागणीचं गांभीर्य बघून आम्हाला न्याय द्यावा, एवढीच आपल्या माध्यमातून। आणि योगायोगाने बघा, आपला रणरागिणी म्हणजे ह्या 7 रणरागिणी आहेत, त्यातली एक आई वारली, तिची बहीण, तिची मुलगी आली, गुजरातमधून आली, बाहेरच्या राज्यातून येतात, पण त्या महसूल खात्याला आपल्या महाराष्ट्राच्या लाजिरवाणी गोष्ट ही, ती जाऊन तिथं काय सांगेल, महाराष्ट्राचं मला माझ्या आजोबाच्या जमिनीवर माझ्या महसूल खातं मला न्याय देत नाही म्हणणार आहे तिथं जाऊन। त्यामुळे रणरागिणी हा योग आहे चांगला, की तुम्ही रणरागिणीसारखीच हा न्याय वाचा फोडाली मला अपेक्षा आहे, एवढीच आशा आहे मला। आपण आल्याबद्दल धन्यवाद। आणि यांनी योग्य तो प्रतिसाद न दिल्यास तुमचं पुढचं पाऊल काय असेल? कोर्टातच राहील, उद्यापासून कोर्टात प्रतिवादी झालेत उद्यापासून। 60 दिवसाची मुदत वगैरे सगळे आम्ही कायद्याने जातो, आम्ही असं 60 दिवस त्याला मुदत द्यावी लागते, 60 दिवसापूर्वी नोटीस, त्याचं पण अजून उत्तर नाही आमच्या वकिलाला काय, म्हणजे इतके बिनधास्त आहे ते, यांना कोर्टाची सुद्धा भीती वाटत नाही बहुतेक। पण कोर्ट एकदा जर सुरू केलं नाही, यांच्या मागं लागलं, मग त्यांना जड जाईल, आम्हाला काय नाही, आम्ही तर आमच्यावर अन्याय झाला आहे, पण यांच्या कुणीतरी आधी अन्याय, यांनी केलेलं नाही अन्याय, पण यांची कर्तव्य ना, ज्यांनी कोणी अन्याय केला त्यांना बाजूला किंवा अन्याय दूर करायचा। आम्हाला आमचा अन्याय दूर होण्याची कारण आहे, आम्हाला कुणाही कारवाई व्हावी आमची इच्छा नाही। आम्ही पण माणसं आहोत, ती पण माणसं आहे, पण आमचा जर प्रश्न सुटला तर विषय संपला।